शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा शेतीविषयक एका नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण शिमला मिरचीमध्ये एकरी चांगल्या पद्धतीचं अवरेज कशा पद्धतीने काढायचं या विषयावर बोलणार आहोत. खरं तर शेतीच्या संदर्भाने आपण सतत वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकरी असतील किंवा टेक्निशियन असतील याच्यासोबत व्हिडिओ करत आलोय. आजचा व्हिडिओ हा शिमला मिरचीचा आहे, ज्या शिमला मिरचीनं या देशभरात आणि या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपये करोडो रुपये कमवून देत. परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडंसं या शेती पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंज येत असल्यामुळे, अडचणी येत असल्यामुळे आणि पूर्वी इतका अवरेज मिळत ना, हा एक थोडासा तक्रारीचा सूर असल्यामुळे थोडंसं याच्या लागवडी मात्र त्याचं प्रमाण कमी होतंय आणि त्यामुळे थोडासा दर मिळतोय. परंतु जर शेतकऱ्यांना या पिकातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. किंवा एकूणच शेती क्षेत्रामध्ये जर तुम्ही सध्या बघितलं ज्या पद्धतीनं शेती अडचणीत असल्याच्या संदर्भानं बोललं जात आहे, परंतु काही शेतकरी मात्र शेतीमधून चांगल्या पद्धतीचा नफा कमवत आहेत. तर ते नेमकं काय करतायत, कशा पद्धतीने काम करतायत, त्यातले टेक्निकल बारकावे काय आहेत या संदर्भानं खरं तर आज आपण बोलणार आहोत. आणि विशेषतः त्याचा जो आजचा पाया आहे तो पाया आहे तो म्हणजे शिमला मिरची. आणि शिमला मिरचीमध्ये एकरी जर 40 टनाचं उत्पन्न घेतलं तर लाखो रुपये त्या ठिकाणी दर कमी असताना सुद्धा शेतकऱ्याला होऊ शकतात. परंतु मग हे उत्पन्न घ्यायचं कसं? बऱ्याच वेळा तर अलीकडच्या काळामध्ये थ्रिप्स असेल किंवा व्हायरसचा अटॅक असेल किंवा बाकी इतर अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे पिकं 2-3 तोड्याच्या पलीकडे जातच नाहीत. आणि जोपर्यंत तुम्ही तोड्यांची संख्या वाढवणार नाही तोपर्यंत तुम्ही शेतामधून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निदान शिमला मिरचीमध्ये तरी घेऊ शकत नाही. आणि मग हे तोडे कसे वाढवायचे, अगदी बेड प्रिपरेशन पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत, ते बाजारापर्यंत कशा पद्धतीनं आपल्या मालाची तयारी करायची, रोपांची तयारी करायची, यासाठीची टेक्निकल माहिती करत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत अतिशय तज्ञ असे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, जे प्रतीक इंडस्ट्री नावाच्या नामांकित कंपनीमध्ये टेक्निकल हेड म्हणून काम बघतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच कंपनीमध्ये हे सगळे प्रोडक्टची निर्मिती किंवा बाकी सगळ्या गोष्टी हे सगळं त्यांचं चालत राहतंय. खरं तर कुलकर्णी सर, तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण मी नेहमी शेतकऱ्यांकडे जातो, शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी बरीच माहिती जमवायचा प्रयत्न करतो. मग शेतकरी त्याला जसं जमल त्या भाषेमध्ये सांगतो. परंतु आज तुम्ही आमच्या सोबत असणं एक मोठी उपलब्धी आहे, कारण मला या पिकामध्ये जर शेतकऱ्याला चांगला अवरेज मिळवून द्यायचा असेल तर त्याला टेक्निकल माहिती जाणं, कारण ती प्रॅक्टिस जाणं फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्याची कष्ट करायची तयारी खूप असते, तो राबायला खूप तयार आहे, पैसे लावायला तयार आहे, पण केवळ योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्याचा पैसाही वाया जातो, हंगाम वाया जातो, उत्पादन वाया जातं आणि बिचाऱ्याचे पैसे वाया जातात. आणि मग तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न शेतात असताना त्याच्यावर अवलंबून प्रपंच त्याचा असतो, बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्याच्या शेतातलं पीक चांगल्या पद्धतीने निघावं यासाठी त्याला टेक्निकल माहिती मिळणं गरजेचं, तो देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्या आजच्या भागामध्ये तुम्ही आमच्या सोबत आहात. खरं तर सरांचा सर्वच पिकांमध्ये टेक्निकल बाबीतला अभ्यास अतिशय मोठा आहे. परंतु आज मात्र आम्ही दोघांनी टार्गेट ठेवलंय की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये शिमला मिरचीतून 100% 40 टनाचं अवरेज काढू शकता. फक्त सरांनी जसं सांगितले तसं तुम्हाला जावं लागणार आहे. सर, पहिलं तर स्वागत. आणि थोडंसं शिमला मिरची या पिकाच्या संदर्भानं बोलत असताना कुठल्याही पिकामध्ये चांगला अवरेज काढण्यासाठी शेतकऱ्याची मेहनत फार महत्वाची असते. तर ती मनस्थिती कशी तयार व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये माइंडसेट कसा या सगळ्या गोष्टीला तयार असला पाहिजे, आणि आज जी शेती क्षेत्रातली नकारात्मकता तुम्ही बघताय त्याला आपण कशा पद्धतीने टाळू शकू ह्याचा फक्त एक साधारण आम्हाला ह्याचं एक उत्तर पाहिजे. त्यानंतर आपण डायरेक्ट बेड प्रिपरेशन पासून सुरुवात करू. आता ह्याच्यात शेतकऱ्याची मनस्थिती ही सध्या खालावलेली असायचं मुख्य कारण जे आहे ते बाजारभाव. आता शेतकरी कष्ट करण्याच्या बाबतीत मागे पडत नाही. बरोबर. त्याला तुम्ही जी काही गाईडलाईन द्याल किंवा जे विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट सांगतात त्याच्यात तो मागे पडत नाही. पण बाजारभावाच्या बाबतीत त्याच्या हातात ती गोष्ट नसल्यामुळं शेतकऱ्याची नाराजी असते. आणि पीक कोणतंही असो तो कष्ट खूप करतो. बरोबर. आता ह्या कष्टात त्याला जे गाईडलाईन द्यायला पाहिजेत किंवा गाईडलाईन मिळायला पाहिजे किंवा वस्तुस्थितीनुसार, आता गेली 2-4 वर्षापासून आपण जे सुरुवातीला बोललो की क्लायमेट चेंज हा खूप मोठा फॅक्टर आहे, की क्लायमेट चेंजमुळे कुठलीही पीक सध्या बदललेल्या वातावरणात स्थिर करणं आणि त्याचं उत्पादन चांगलं घेणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज शेतकऱ्याच्या समोर आहे. मग त्याच्यात अबायोटिक असो, बायोटिक फॅक्टर हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात केलेल्या कुठल्याही पिकावरती इम्पॅक्ट करत असतात. तर त्याच्यातून त्यानं ते पीक आणायचं आहे आणि आलेल्या पिकाला जो बाजारभाव मिळणार आहे त्याच्यानुसार त्याचं कॉस्ट बेनिफिट रेशो मेंटेन करून आपला नफा बाजूला काढून सगळं चालवायचं आहे. तर ह्याच्यात ही पार्श्वभूमी ठेवून शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे लँड प्रिपरेशन असू दे, सीडलिंग सिलेक्शन असू दे, म्हणजे व्हरायटी कुठली लावायची ह्याच्यावरती पण डिपेंड.
कारण आपण जे टार्गेट सध्या बोलतोय की झाडाला आपल्याला 5 ते 7 किलो माल काढायचा आहे आणि साधारणपणे झाडांची संख्यानुसार ते यील्ड काढलं तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं गुंठ्यात 1 टन अवघड नाही. ह्याच्यासाठी पूर्ण पॅटर्न सुरुवातीपासून एंड पर्यंत लावला पाहिजे आणि आपण तयार केलेल्या फ्रूटची क्वालिटी पण जास्त दिवस टिकेल अशा पद्धतीची तयार झाली तर तुम्हाला ते व्यापाऱ्याकडून पण एक वेगळं बोलावणं येईल की तुम्ही ह्या पद्धतीचा माल बनवताय, तुमच्यासाठी 10 रुपये प्रीमियम. बरोबर. तर ही गोष्ट तयार झाली पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण पॅटर्न फॉलो करायला पाहिजे आणि त्या पॅटर्न मध्ये आम्ही सुरुवातीपासून एंड पर्यंत म्हणजे लँड प्रिपरेशन असेल, बेड प्रिपरेशन असेल, बेड मधला बेसल डोस असेल, त्याच्यापासून हार्वेस्टिंग एंड पर्यंत. कारण तुमचे तोडे, नंबर ऑफ तोडे जेवढे वाढतील तेवढे यील्ड निघणार आहे. आणि तेच जर का झाड पहिल्या दुसऱ्या तोड्यातच तुमचं फेल ठरलं किंवा त्याच्या पुढची ग्रोथ थांबली, मग ती किडीमुळे असेल, रोगामुळे असेल, न्यूट्रिशन मॅनेजमेंटमुळे असेल, वॉटर मॅनेजमेंटमुळे असेल, तर ते पूर्ण थांबलं पाहिजे. आणि त्याच्यात तुमची जी 6-7 महिन्याचा जो टोटल पिरियड आहे त्याच्या दरम्यान हे मिळालं तर आपल्याला अवघड असं काहीच नाही. अगदी. आणि खरं तर तुम्ही म्हणाला तसं शेतकऱ्यांना, कारण बाजारभाव आज आपल्या हातात नसलेली गोष्ट आहे, पण 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. एक, क्वालिटीचा माल पिकवा, त्याला बाजारामध्ये मिळतो त्यापेक्षा 2 पैसे जास्त भाव मिळेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकरी उत्पादन तुम्ही वाढवू शकता, उत्पन्न टक्केवारीमध्ये चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. मला त्या संदर्भानेच खरं तर बोलायचं आहे. आज क्वालिटीबद्दल आपण नंतर बोलूच, परंतु तुम्ही म्हणाला की आम्ही हे सगळं करत असताना लँड प्रिपरेशन पासून ते मार्केटला माल तुमचा दर्जेदार जाईल इथपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत आहात. तर मुळात आज शिमला बद्दल बोलतोय आणि शिमला आपल्याला 40 टनाची काढायची एका एकरामध्ये. त्यासाठी आपल्याला एका झाडाला 5 ते 6 किलो माल घ्यायचा आहे. तर असा माल यावा यासाठीच जमिनीची तयारी नेमकी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केली पाहिजे? जमिनीची तयारीची बाबतीत तुम्ही उन्हाळा ज्या वेळेला असतो त्याच वेळेला डीप प्लोईंग म्हणजे खोलपर्यंत नांगरट करायचे. नांगरटीनंतर त्याच्यात जे काही जुन्या पिकाचे दसकट वगैरे असतील ती सगळी गोळा करायचे. आणि सगळ्यात महत्वाचे ऑर्गॅनिक कार्बन. कारण ऑर्गॅनिक कार्बन ज्या जमिनीमध्ये द्यास त्या ठिकाणी न्यूट्रिशन दिलेलं अपटेक करणे किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणे आणि जीवाणूंची वाढ ही अवलंबून आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन कुठलाही भाजीपाला किंवा कुठलाही पीक असो, आता आपण शिमला मिरचीच्या बाबतीत बोलतोय तर 0.5% पेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन असलाच पाहिजे. जी जमीन लाल आहे किंवा मुरमाड आहे किंवा जिथं वापसा कंडिशन लगेच आहे, कारण वापसा तर महत्वाचाच आहे, वापसा असेल तरच मुळी चालणार, तर ऑर्गॅनिक कार्बन भरला पाहिजे. आणि ऑर्गॅनिक कार्बनसाठी मग ताकडेंच्या तुम्ही गाडा किंवा एकरी मिनिमम 15 टन शेणखत चांगलं कुजलेलं जर का वापरलं बेड बनवायच्या अगोदर तर तुमचं ऑर्गॅनिक कार्बनची लेवल मॅच होईल. आणि ऑर्गॅनिक कार्बन चांगला 0.5% जास्त आपण एनरिच करून दिला तर दिलेलं न्यूट्रिशन नंतरचं, कारण शिमला मिरचीच्या बाबतीत असो किंवा बेड मल्चिंग पेपरवरती ज्या ठिकाणी भाजीपाला करतो त्या ठिकाणी सगळं ड्रीप मधलं न्यूट्रिशन आहे. आणि ड्रीप मधलं न्यूट्रिशन अवेलेबिलिटी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन गरजेचं आहे. तर ते होण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आणि तो वाढवला पाहिजे. आणि त्याच्यात बेड लावतानाच ह्याला जे विल्टिंग येतं एक प्रकारचं, फिजारियम असेल, अल्टरनारी असेल, स्क्लेरोशिया असेल, त्याच्यामुळे डॅमेज होतं आणि नेमॅटोडचा एक मोठा धोका असतो. तर हे दोन्ही टाळण्यासाठी जीवाणूयुक्त पेंड किंवा जीवाणूपासून तयार केलेलं सेंद्रिय खत जर का दिलं बेड लावतानाच तर सुरुवातीपासूनच त्या पूर्ण बेडमध्ये त्या पद्धतीचे मायक्रोब्स जे आहेत ते फिल्डिंग तयार राहील आणि तुमच्या पिकावरती येणारे जे धोके आहेत, जमिनीनं पसरणारे पॅथोजन्स आणि इन्सेक्ट किंवा डिझीज, ते सगळे कंट्रोलमध्ये राहतील. त्याच्यासाठी ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, बॅसिलस सबटिलिस आहे, बॅसिलोमायसिस आहे, हे सगळ्या जीवाणूयुक्त कल्चर वापरून तयार केलेलं शेणखत बेड लावताना जर का दिलं असेल तर त्याचं पूर्ण मल्टिप्लिकेशन तुमच्या बेडमध्ये होईल आणि ते एक प्रकारचं सर्वायवल त्या रोगापासून करण्याचं, मुळीचं संरक्षण करण्याचं काम ते करतं. तर हे पॅकेज सुरुवातीचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूयुक्त सेंद्रिय खत, त्यानंतरचा टप्पा येतो तुम्ही पेंड वापरली पाहिजे. कारण वेगवेगळ्या पेंडीचं मिक्सर जर का सुरुवातीला आपण दिलं असेल तर त्या पेंडीमुळं ह्या पिकाचे मुळीचं संरक्षण होतं, रोगराई येत नाही, रोग जंतू वाढत नाहीत किंवा कीड येत नाही की ज्याचं पूर्वीपासून समजा तुमच्या शेतामध्ये ऊसाचं पीक आहे त्यानंतर तुम्ही हे करायला लागलाय आणि त्यावेळेला हुमणीचा अटॅक होता.
तर ते जे भुंगेरे आहेत त्याचं लाईफ सायकल 1 वर्षाची आहे. बरोबर. तर ते तिथं असतील तर ते पण त्याचा अटॅक करू शकणार नाहीत. तर ह्याच्यासाठी पेंडीचा वापर आणि आपण बेसलला, कारण नंतर कुठलाही डोस टाकता येत नाही मल्चिंग पेपर, त्यामुळे बेसलमध्येच तुम्ही ते टाकायचं आहे. आणि ते पण समजा जर का पर एकर तुम्ही 250-300 किलो 500 किलो पर्यंत जरी टाकलं तर त्याच्यापासून पण चांगलं संरक्षण होतं. आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक इंडस्ट्रीचं निसर्ग स्पेशल किंवा निसर्ग स्ट्रॉंग स्पेशल म्हणून जी आपली ग्रेड आहे त्याचं आपण रेकमेंडेशन करतो. निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड. तर ते निंबोळी पेंड फक्त निंबोळी असं म्हणता येणार नाही, कारण आपल्यात निंबोळी आहे, करंजी आहे, शेंगपेंड आहे, महुआ, कारण प्रत्येक पेंडीचे गुणधर्म वेगळे आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रीनं लॉजिक किंवा त्याच्यावरती रिसर्च करून हे सगळे पेंडीचे गुणधर्म एकत्र कसा आणता येईल हे बघून आपण ते एक सेंद्रिय खत तयार केले की ज्याची परमिशन पण आपण गव्हर्नमेंटची घेतलेली आहे. आणि त्या परमिशन अंडर जे काही FCOचे रूल्स आहेत त्या रूल्स मध्ये ते बसवून आपण त्या पद्धतीनं ते तयार केलेलं उत्तम असं सेंद्रिय खत आहे की त्या सेंद्रिय खतामध्ये जसं कंपोस्ट किंवा व्हर्मी कंपोस्ट किंवा सिटी कंपोस्ट काम करतं तसं हे वेगवेगळे गुणधर्म घेऊन पेंडीचे दिलं जाणारं एक उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. आणि त्याचा डोस मी सांगितलं तुम्हाला 250 किलो पासून 500 किलो पर एकर पर्यंत तुम्ही देऊ शकता. खरं तर हे बेड प्रिपरेशन तुम्ही सांगितलं तसं फायद्याचं आहे, कारण बेड हा पाया आहे ह्या सगळ्या शेतीचा. तो जर प्रॉपर केला आणि एकदा मल्चिंग टाकलं की नंतर पुन्हा काय फारसं त्यामध्ये करता येत नाही. त्यामध्ये जर तुमची ती निसर्ग पेंड वापरली ज्यामध्ये खूप सारे घटक आहेत आणि बाकीचे तुमचे प्रतीचे ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहेत त्या तुम्ही आता खरं तर पुढे सांगचालच, ह्या सगळ्या जर व्यवस्थित केल्या तर मला वाटतं बेड प्रिपरेशन हा जो महत्वाचा टप्पा आहे तो पार पडेल. बेड प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्ही मला म्हणाला तसं आज बाजारामध्ये अनेक वाहनं उपलब्ध आहेत, ते वाहनांची निवड शेतकरी करतील. लागवडीचा अंतर आणि पुन्हा रोपांचा अंतर हा घटक ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा ठरतो का? तो ठरत असेल तर कसा? अतिशय ते महत्वाचं आहे, कारण तुम्ही जो बेडचा टॉप आहे तो समजा 2.5-3 फूट ठेवला असेल, बेडमध्ये अंतर 4.5 फूट ठेवलं असेल, तर ह्या पद्धतीनं तयार झालेल्या बेडवरती साधारणपणे पर एकर 16 ते 17,000 काउंट हा रोपांचा बसतो. आणि रोपं हेल्दी पाहिजे, बरोबर, कारण तुम्ही नर्सरी ज्या वेळेला आणणार आहे मग ते कुठली व्हरायटी असू दे रेकमेंडेशन केलेली, ती व्हरायटी आणल्यानंतर त्या व्हरायटीचा तुमच्या एरियामध्ये सेटअप कसा आहे, कारण हा शेतकरी नवीन लावणारा नसतो, त्याला कॅप्सिकम लावलेल्याचा पाठीमागचा अनुभव असतो आणि तो दरवर्षी लावत असतो. तर त्याला माहित आहे ही व्हरायटी ह्या पद्धतीने काम करते, ह्याचं इल्ड एवढा आहे, ह्याचं इल्ड एवढं. तर ते डिस्टन्स जे आहे ते व्हरायटी कुठलीही असो डिस्टन्स तेच ठेवायचं आहे. आणि साधारणपणे तुम्ही ह्या पद्धतीनं प्लांटेशन पर एकर 16,000 रोपांचं नियोजन केलं तर ते अतिशय म्हणजे आता हा जो प्लॉट आहे हा 50 ते 60 दिवसाचा आहे फक्त. तर 50 ते 60 दिवस म्हणजे दीड महिन्यात पूर्ण बेड भरत गेलाय. तर ह्याच्यापेक्षा जास्त डेन्सिटी प्लांटेशन करून चालणार नाही. तर हे जे अंतर तुम्हाला दिसतंय आता हे 2 रोपामध्ये साधारणपणे 1.25 फूट असेल आणि 2 लाईन मध्ये पण तसंच आहे. तर ह्या पद्धतीनं 2.5-3 फुटाच्या बेडवरती 1.25 बाय 1.25 स्क्वेअर करून ह्या पद्धतीनं झिगझॅग पद्धतीनं प्लांटेशन जर का केलं तर प्लांटेशन 16,000 पर एकर बसतं आणि आपण म्हणलो तसं 5 ते 7 किलो इल्ड निघायला काही अडचण येत. अगदी खरं तर रोप लागवड झाल्यानंतर सुरुवातीचा 2 गोष्टी कराव्या लागतात शेतकऱ्याला. एक रोपाच्या लागवडीनंतरचं पाण्याचं नियोजन, तिथून पुढे त्याचं चांगल्या पद्धतीनं सुरू होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाली जी मुळे त्या मुळ्या नेमक्या कशा पद्धतीनं वाढतात, ह्यावरून वर झाड कसं वाढतंय हे ठरणार आहे. तर त्याचे मुळ्या चांगल्या पद्धतीनं वाढत राहाव्या, त्याला मुळकूज होऊ नये, निमॅटोड येऊ नये किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्यासाठी प्रति काय रिकमेंड करताय किंवा तिथं कशी ट्रीटमेंट तुम्ही शेतकऱ्याला सांगणार? आता पर्टिक्युलर ह्या प्लॉटच्या बाबतीत आपण बघितलं तर रोपाची एस्टॅब्लिशमेंट सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कारण आपण हार्डनिंग झालेली रोपं नर्सरीतून आणतो, ते कोकोपीट मध्ये आहे आणि कोकोपीट मधलं रोप जर का हार्डनिंग व्यवस्थित झालं असेल तर त्याची मुळी कॉईल झालेली असते. आणि त्या कॉईल झालेल्या मुळीला आपण एक्सपान्शन करून त्याला एक्सटेन्शन देऊन जे काही न्यूट्रिशन बेडमध्ये भरले त्याचा अपटेक करता आला पाहिजे आणि तो फास्ट व्हायला पाहिजे. तर आपण प्रत्येक इंडस्ट्रीच्या माध्यमातून स्वतःच एक रिसर्च प्रोडक्ट तयार केले, त्याचं नाव आहे नायट्रो ह्युमस. ह्युमिक ऍसिड सगळ्या जगाला माहित आहे, ह्युमिक ऍसिड कॉमन पण झालं. पण ज्या वेळेला रोप आपण लावतो, म्हणजे सीड नाहीये, रोप आपण लावतो त्यावेळेला त्याची रिक्वायरमेंटची नायट्रोजनची सुरू झालेली असते, त्याला नत्र लागतो. आणि कोकोपीटच्या रोपामध्ये आपण नायट्रोजन सॉइलद्वारे देत नाही, तर तो जमिनीत गेल्याबरोबर आणि तोही नायट्रो ह्युमस मध्ये आपण ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये दिला, म्हणजे सेंद्रिय स्वरूपातला नत्र दिलाय की जो नत्र तुम्हाला युरिया नायट्रेट किंवा अमोनियकल नायट्रेट किंवा नायट्रेट ह्या पद्धतीचा नाहीये. तो प्लांट ओरिजिन नायट्रोजन आहे आणि तो ह्युमिक सोबत आपण कॉम्बिनेशन मध्ये दिलाय. आणि त्याच्यासोबत नॅचरली अवेलेबल, कारण हे रूट जे आहेत ते व्हाईट रूट्स
कॅच करतात न्यूट्रिशन. बरोबर. तर ते व्हाईट रूट डेव्हलपमेंट व्हावी म्हणून ऑर्गॅनिक कर्म म्हणजे तो ह्युमिकच्या स्वरूपातला आणि ऑर्गॅनिक नायट्रोजन प्लांट ओरिजिन आपण नायट्रोह्युमस म्हणून देतो, ज्याच्यामुळं पांढरी मुळी एक्सपान्शन किंवा एक्सटेन्शन फास्ट होते आणि अवेलेबिलिटी म्हणजे ते जे रोपटं आहे ते रोपटं अन्नद्रव्य तुम्ही जे बेडमध्ये भरलेत ते खायला चालू बरोबर आणि एस्टॅब्लिश होतं. आणि त्याच्या अगोदरच आपण ट्रायकोडर्मा दिलाय, सुडोमोनास दिलाय, पेसिलोमायसिस दिलाय, त्यामुळे रोगराई येणार नाही. आता ड्रेंचिंग जे सुरुवातीला की रोप लावलं की आपल्याला शेड्यूल येतं, जसं आपण दवाखान्यात गेलो की डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतो, तशा पद्धतीची प्रॅक्टिस सुरू आहे. आणि त्या प्रॅक्टिसमधनं झाड हे बुरशीपासून आणि किडीपासून संरक्षण व्हावं म्हणून शेड्युलिंग देतो. आणि त्या शेड्युलिंगमध्ये सेंद्रिय स्वरूपातले आणि वातावरणात चेंजेस झाले की केमिकल म्हणजे आता तुम्हाला कार्बेंडाझिम द्यायचे, मॅन्कोजेब द्यायचे किंवा कीटकनाशकमध्ये क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन ह्याचे कॉम्बिनेशन वाले पण काही पेस्टिसाइड्स आहेत की जे सुरुवातीला आळवणीच्या माध्यमातून आपण देतो आणि त्या रोपाचं संरक्षण करतो. तर ही सुरुवातीची काळजी ह्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. अगदी. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही खाली सांगितलं, परंतु स्टंप झाडांच्या खूप चांगल्या येणं आणि त्याचे फुटवे येणं, कारण उद्या ह्या फुटव्यांना ह्या फांद्यांनाच फुलकळ्या लागणार आहेत. त्यामुळे ते झाड जितकं सशक्त वाढेल, त्याच्या काडी स्टोरेज जितकं चांगलं राहील, ते कुठल्याही पिकांमध्ये फार महत्वाचं आहे. तर ते झाड सशक्त वाढावं, त्याची स्टंप चांगली यावी, त्याचे फुटवे चांगले फुटावे, कारण मला पुढे कळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. तर त्याच्यासाठी काय कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे? आता ह्याच्यात फुटीची अवस्था जी आहे ते रोप एकदा स्टँड झालं तुमचं, एस्टॅब्लिश झालं की त्यानं टप्प्याटप्प्याने ग्रोथ होत जाते. तर ते टप्प्याटप्प्याची ग्रोथ मध्ये काडीमध्ये जसं तुम्ही म्हटलं की स्टंप मध्ये स्टोरेज पाहिजे आणि स्टोरेज हे पोटॅश आणि फॉस्फरस मुळे येतं. तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना आपल्याला बेसलला टाकलेलं न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये एन, पी आणि के, त्या पी आणि के आपण बेसलला पूर्ण सांगतो द्यायला हाफ डोस, आणि त्याच्यात तो भरताना तुम्ही 10-26-26 वापरू शकता, 19-19 वापरू शकता, 24-24-0 वापरू शकता, DAP वापरू शकता. हे पर एकर 100 किलोचा डोस आपण सांगतो. आणि त्याच्यातनं जे अवेलेबल न्यूट्रिशन करण्याचं काम आहे ते आपले PSB आणि KMB जीवाणू करतात, की जे बायोग्रो नावाने आपण मार्केटमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीचं प्रोडक्ट आहे की ज्याच्यातनं टाकलेलं न्यूट्रिशन हे अवेलेबल फॉर्ममध्ये आणणे. हे सगळं जीवाणूचीच किमिया आहे, जीवाणूच करतात, कुठलंही केमिकल करत नाही ती गोष्ट. तर ते त्यावेळेला अवेलेबल व्हायला चालू झालं की काडी तयार होणे, काडीतलं इंटरनोडल डिस्टन्स हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे जेवढं लांब तेवढं झाड फक्त वाढत जाईल. पण इंटरनोडल डिस्टन्स जर का तुम्ही मेंटेन केलं तर ते प्रत्येक बेचक्यात फुलकळी येणार. हे सगळ्यात महत्वाचं. आणि ते यायला तुमच्याला ह्या काडीमध्ये स्टोरेज चांगलं पाहिजे. हे काडीमध्ये स्टोरेज चांगलं पाहिजे. आणि ते फॉस्फरस आणि पोटॅश करतं. तर फॉस्फरस पोटॅश कंटेंट असणारे बरेच वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स प्रत्येक इंडस्ट्री इम्पोर्ट करते. ते डायरेक्ट शेतकऱ्यांना क्वालिटीचे प्रोडक्ट देते. आणि त्याच्यासोबतच मिक्सचर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर नावाने आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स पासून काही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर बनवतो की ज्याच्यात प्लस आपण दिलेलं आहे ते जे आहे ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. म्हणजे झाडाची वाढीची अवस्था आणि त्या वाढीच्या अवस्थामध्ये लागणारं मेन न्यूट्रिशन आणि त्या मेन न्यूट्रिशनला पुश करणारं मायक्रोन्यूट्रिएंट. अशा पद्धतीचे एक लॉजिक काढी आपण थेरी वापरून त्या पद्धतीचे न्यूट्रॉल सिरीज नावाचे प्रोडक्ट तयार केलेत. ते प्रोडक्ट या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि ते वापर केलेले प्रोडक्ट जे आहेत त्याचा वापर इथं केल्यामुळं हा प्रोग्रेस आहे. त्याच्यामध्ये 9-40-9, 25-9-9 आणि 8-8-30, 0-42-47 आणि 0-48-47 असे 5 प्रोडक्ट आपले आहेत की जे 5 प्रोडक्टमुळं आज ह्या प्लॉटमध्ये आपल्याला 50 दिवसात दुसरा तोडा. आपण आता शेतकऱ्याचं मगाशी ऐकलं की 50 दिवसात दुसरा तोडा दिलाय आणि त्या दुसऱ्या तोड्यामध्ये आपल्याला हे चांगल्या पद्धतीचं यील्ड दिसतंय. बरोबर. खरं तर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जी उत्सुकता लागते, कारण आता बेड प्रिपरेशन छान केलं, रोपं चांगली निवडली, रोप चांगलं वाढवलं, पण हे झालं की शेतकऱ्याला प्रतीक्षा लागते ती फुलकळी दिसण्याची. सेटिंग कसं होतंय, तर हे जर झाडाला 5 किलोच्या हिशोबाने आणायचं आहे तर ते खालपासून वरपर्यंत ती सेटिंगची प्रक्रिया तोड्याच्या हिशोबाने चालली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकाच वेळी तुमच्या प्लॉटमध्ये खाली मालांचे बंच दिसता वर पांढऱ्या फुलकळ्या सुद्धा वाढताना दिसायला पाहिजे. तर ती जी पूर्ण प्रोसेस आहे फुलकळ्याची लागण्याची, पुढे अजून येऊ त्या टप्प्यापर्यंत, परंतु मुळात ही सेटिंग एखाद्या रोपाला किंवा एखाद्या झाडाला चांगली व्हावी, एखाद्या प्लॉटला चांगली व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येक त्यासाठी काय रिकमेंड करते? आता ह्याच्यात फुलकळी आणि नंबर ऑफ फ्रुट्स हे जे गणित आहे ते गणित तुम्हाला पक्क बसवायचं असेल तर झाड एकसारखं फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर जाता कामा नये.
त्याला रिप्रोडक्टिव्हिटी ग्रोथ साईड बाय साईड आणि नंबर ऑफ ब्रँचेस हे आल्या पाहिजेत. तर त्यासाठी NPKचं कॉम्बिनेशन सोबतच मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. कारण मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये बोरान, मँगनीज, झिंक, फेरस आणि मॉलिब्डेनियम हे 5 घटक अतिशय महत्वाचे काम करतात की ज्याच्यातनं फ्लावरिंग निघणे आणि निघालेलं फ्लावरिंग सेटिंग करणे. आता निघालेलं फ्लावरिंग नॅचरली सेटिंग न होता गळून जात असेल तर तिथं हार्मोन डेफिशियन्सी असते किंवा हार्मोनची कमतरता असते. ते हार्मोन आपल्याला आर्टिफिशियली द्यावे लागतात. तर ह्या प्लॉटवरती टेम्परेचर जास्त असताना किंवा पाऊस जास्त पडत असताना फ्लावरिंग स्टेज आली असेल तर त्या ठिकाणी तो एक रिस्क असते गळून जाण्याची. तर ती गळून जाण्याची रिस्क कमी करण्यासाठी आपण अल्फा नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड हा घटक असणारं आपलं प्रोडक्ट आहे की ते या ठिकाणी आपण 20 ml 100 लिटर पाण्याला ह्या डोसमध्ये दिले आणि त्याच्यातून सेटिंग जे आहे ते नॅचरली सोबतच गळ न होणे. कारण फ्लावरिंग तुमचं प्रत्येक बेचक्यात आलं तर ते फ्लावरिंग सेटिंग करायचं काम ते करतं आणि ते आपलं प्रोडक्ट प्रत्येक इंडस्ट्रीचं आहे की ज्याच्यातनं मिनिमम डोसमध्ये आपण हे सेटिंग करतो. सेटिंग व्यवस्थित झालं की फ्रूट डेव्हलपमेंट होणारच आहे. बरोबर. तर तो आपण या ठिकाणी यूज केलेला प्रोडक्ट आहे. खरं आहे. आणि खरं तर ते तुम्ही वाक्य फार महत्वाचं वापरले की कळ्यांची संख्या निघण्यासोबत निघलेल्या कळ्या गळू नये. म्हणजे पैशाची बचत ही पैशाची निर्मिती असं जसं तो एक वाक्य आहे. जर कळ्यांचं नुकसान न होणं हे देखील मालाची निर्मितीच आहे. ती काळजी आपण घेतली पाहिजे. उद्या हे ज्यावेळेला सेटिंग होते तुम्ही सांगितलेल्या सिस्टीम प्रमाणे त्यावेळेला साईजची वाढ आणि त्याला पुन्हा आलेला माल नुसता साईजने नाही वाढला पाहिजे तर त्याला एक लस्टर असलं पाहिजे, त्याला एक शायनिंग असली पाहिजे. तर ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, तुम्ही काय रिकमेंड करता? आता ह्याच्यात आपण रॉयल एक्सपांड नावाचं एक प्रतीकचे प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये 0.01% GA विथ प्रोटीन हायड्रोलायझेट अमिनो ऍसिड्स विथ मायक्रोन्यूट्रिएंट्स असं CIBRC रजिस्टर्ड एक प्रोडक्ट आहे. त्याचं ही वापर 2 ml पर लिटर म्हणजे 20 ppm क्वांटम किंवा 20 ppm कॉन्सन्ट्रेशन मधला GA जर का आपण दिला असेल तर फ्लावर सेटिंग असेल, पानाची ताकद असेल, पान रोगाला किडीला बळी न पडण्याची पॉवर जनरेट करायची असेल तर ह्या पद्धतीचं काम हे जिबर्लिक ऍसिड करतं. आणि जिबर्लिक ऍसिड मध्ये नवीन जे फुटी निघणार आहेत त्याचं इनिशिएशन पण चांगल्या पद्धतीचं होतं. तसंच जे फ्रूट तयार होणार आहे त्या फ्रूटला ग्लेझिंग आणणे किंवा त्या फ्रूटची जी वरची लेअर आहे किंवा साल आहे ती साल पण त्याच्यामुळं चांगली जाडजूड होते आणि ह्या सेटिंगमुळं किंवा ह्या जाडीमुळं हे फळ जे आहे हे फळ तुम्हाला मार्केटमध्ये लांबच्या ट्रान्सपोर्टेशनला मेकॅनिकल इंजुरी करू देत नाही. आणि ती इंजुरी न झाल्यामुळं क्वालिटी स्टँडर्ड फळाची वाढते, वेट वाढतं आणि वेट वरती शेवटी गणित आहे. जेवढं वेट आपल्याला येणार आहे तेवढे पैसे आपल्याला मिळणार आहे. तर ते फळ टिकलं पाहिजे. टिकलेलं फळ ट्रान्सपोर्टेशन मध्ये खराब नाही झालं पाहिजे आणि त्याला वजन चांगलं आलं पाहिजे, लस्टर चांगलं आलं पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये ह्या शेतकऱ्याचा बॉक्स उचलला की तो दलाल पण खुश झाला. बरोबर, त्याचा सौदा करतोय मी असं. तर हे ह्या पद्धतीनं GA किंवा आपलं रॉयल एक्सपांड नावाचं जे प्रोडक्ट आहे ते किमिया करतं. बरं. खरं तर अलीकडच्या काळामध्ये अडचणी ज्या दिसत आहेत ह्या शेतीमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने व्हायरस शेतकरी पुरता हैराण आहे ह्या पिकामध्ये. तर ते व्हायरसच्या समस्येवर नेमकं कसं सोल्युशन काढायचं, मुळात तो येतो का? कारण मला वाटतं कुठल्याही पिकांमध्ये किंवा कुठल्याही रोगांमध्ये की प्रिकॉशन इज बेटर दॅन ट्रीटमेंट असं आहे. कारण ती जर ते प्रिकॉशन प्रॉपर करायचं असेल तर तो मुळात येतो का ह्याचा शोध असला पाहिजे किंवा त्याची नीट माहिती असली पाहिजे. तर त्याबद्दल थोडीशी आम्हाला डिटेल माहिती द्या की ह्या व्हायरसचं करायचं काय. आता व्हायरसच्या बाबतीत बोलताना जेवढा अभ्यास माझा झालाय, व्हायरस हा जो एक व्हायरसच आहे तो. आता तो व्हायरस पसरवणारे घटक कंट्रोल करणे, कारण व्हायरस वरती औषध नाही. ही फॅक्ट पहिला शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की व्हायरस वरती जेवढं काही आपण सांगतो ते व्हायरस कंट्रोल करायसाठी नाही आहे, त्याचं स्प्रेड थांबवण्यासाठी. आणि व्हायरसचा स्प्रेड हा सकिंग इन्सेक्ट म्हणजे रस शोषण करणाऱ्या जेवढ्या किडी आहेत त्या करतात. म्हणजे ते व्हेक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं पसरत जातं. आणि समजा तुमच्या पूर्ण बागेमध्ये, पूर्ण शेतामध्ये 1 एकरमध्ये सुरुवातीला 5-10 झाडं असतील आणि त्या 5-10 झाडावरती व्हायरस आला असेल आणि तुमच्या शेतात
त्या रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही तो व्हायरस पसरवणारा थांबवू शकत नाही. कारण व्हायरसवरती औषध नाही, अस्तित्वातच नाही. बरेच लोक बऱ्याच पद्धती, पण ते सगळी जी ट्रीटमेंट आहे ती तुमचे वेक्टर कंट्रोल करण्यासाठीची आहे. आणि व्हायरस हा ज्या वेळेला झाडावरती विगर जास्त असते, नायट्रोजन सप्लिमेंट तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त देता, झाड फक्त वाढतच असतं, त्यावेळेला तो एक्सेस झाल्याने नायट्रोजन हा कुठून ना कुठून बाहेर पडतो आणि ते खाण्यासाठी ते किडी येत असतात. किडीला आपण आमंत्रण देत नाही, पण ते खाण्यासाठी येतात आणि ते खाल्ल्यानंतर तो जो व्हायरस इन्फेक्टेड एखादी स्टेम किंवा एखादा रोपटा आहे त्या रोपट्यावरनं चांगल्या रोपट्यावरती ते जाऊन बसले की व्हायरस स्प्रेड होतो. कारण ते त्यांच्या माउथ थ्रू नेतात. ते व्हायरसचं व्हायरुलन्स किंवा आपण म्हणतो त्याला व्हायरसचा जो अंश आहे किंवा बीज आहे किंवा बीजाणू आहे ते पसरवतो आणि ते पसरलं की व्हायरस पसरणार. तर व्हायरस कंट्रोल करायला तुम्ही झाडाची ग्रोथ, झाडावरचं येणारं विगर हे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. फॉस्फेट फर्टिलायझर, पोटॅश फर्टिलायझरचा वापर जास्त केला पाहिजे, झिंकचा वापर जास्त केला पाहिजे आणि विगर कंट्रोलमध्ये असेल. आणि सिलिकॉन एक नवीन जो मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये ऍड झालेला प्रकार आहे सिलिकॉन, की तो स्ट्रेस झाडावरती येऊ देत नाही. मग ते किडीचा असेल किंवा टेम्परेचरचा असेल किंवा अति जास्त पाण्याचा असेल आणि ते पण क्युटिकल जाड करतं, इझिली सक करू देत नाही किंवा ते रस शोषण करणारे किडीचे जे माउथ पार्ट आहेत ते इझिली पंच करू शकत नाही. एक क्युटिकल वरती आपण जसं सफरचंदावरती ग्लेझिंग आलेलं सफरचंद बघतो ते चांगलं दिसतं आपल्याला, तसं एक लेअर तयार झाला जो व्हिज्युअल आपल्याला दिसत नाही पण त्याच्यामुळे ते पानाचं संरक्षण करतं, फळाचं संरक्षण करतं आणि इझिली पंक्चर करू शकत नाही सिलिकॉन. तर सिलिकॉनचा वापर पण अशा ठिकाणी केला पाहिजे की ज्याच्यातनं तो इझिली व्हायरस स्प्रेड करणारे घटक कंट्रोलमध्ये राहतील. खरं तर हे सगळं अजून 2-3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. थ्रिप्स आहे ह्याच्यामध्ये, दावणी भुरी आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर असं वातावरण बदललं, यंदा तर पाऊस आपला अवेळी सुरू झालाय. म्हणजे मे मध्ये आपण पावसाने झोडपाय चालू केलंय. आता सुद्धा ह्या प्लॉटमध्ये आपण बोलतो तेवढा बारीक शॉवर येत आहे तिथे पावसाची, थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला या सगळ्यामध्ये. तर हे जे पावसाळ्यातलं जे सांभाळणं आहे ह्या सगळ्या गोष्टींना, तर ते कसं असलं पाहिजे. आणि हे थ्रिप्स असतील किंवा मग ह्याच्यामध्ये येणार मी म्हणालो भुरी धावण्या, तर ह्या रोगराईंचं कसं नियंत्रण किंवा ह्या किडींचं कसं नियंत्रण. आणि आता ह्याच्यात प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतोय, त्याचं टेक्नॉलॉजी लावली तर खर्च हा भरमसाठ वाढत जाणार. त्यामुळे बुरशीनाशक किंवा कीटकनाशक जे आहेत त्याच्यासाठी तुमच्या बागेचं डेली ऑब्झर्वेशन तुम्ही केलं पाहिजे. आणि रोगराई कुठली येतं, काय येतं, त्याचे बरेच तुम्हाला गुगलवरती पण सिम्पटम वाईज तुम्हाला डेटा अवेलेबल होतो. विद्यापीठ पण रेकमेंड करत असतं. आपण डेली जो क्रॉप जे रेकमेंडेशन येतात ते बघत असतो. ॲग्रोवन सारखं आपलं पेपर आहे की ज्याच्यातनं माहिती येत असते. तर वेगवेगळे येणारे रोग कीड शेतकऱ्यांना माहीत असतात. तर ते रोग किडीवरचं जे कीटकनाशकांचं, बुरशीनाशकांचं रेकमेंडेशन आहे त्याचं फॉलोअप त्याच डोसमध्ये करणं महत्वाचं आहे. माझ्यात आज दिसायला लागलंय म्हणून मी डबल औषध मारतो, हे चुकीचं आहे, असं करायचं नाही. त्याच्यातनं काय होणार आहे, रेझिस्टन्स पॉवर त्या रोगाची, किडीची वाढत जाईल आणि पुढच्या वेळेला तुम्हाला वापरताना त्याच्या डबल वापरावं लागेल. त्यामुळे रेकमेंडेड डोसमध्येच कीटकनाशक, बुरशीनाशक वापरावीत आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशन करताना पूर्ण टेक्निकल नॉलेजनच कॉम्बिनेशन करावे. 5 औषधं एकत्र मारली म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला येईल असं नसतं. त्यामुळे ते गाईडलाईन जे आहेत त्या परफेक्ट गाईडलाईन ह्या वेळोवेळी फॉलो करून त्या वेळेला तुमच्या शेतात काय आहे त्याचं ऑब्झर्वेशन करून शेतकऱ्यांनी कीटकनाशक, बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे. आणि त्याचा PHI पण तुमच्या लक्षात पाहिजे की मी आज हे मारलं, किती दिवस हे माझ्या पिकाचं संरक्षण करणार आहे ते अजून कोणाला माहित नाही. दुकानदार पण ह्या गोष्टी सांगत नाहीत. ते रोग आला, शेतकरी सांगत गेला हे असं झालंय, त्याच्यावरती तो लिहून देत असतो. बरोबर. तर ते तुम्ही, आणि रेसिड्यू फ्री साठी किंवा आपण ही वस्तू खाणार आहे, आता तुम्ही ढबू मिरची खायची म्हणली तर आपण विचार करतो याला औषधं किती मारली असती, औषधाशिवाय येत नाही. तर ते शेतकऱ्यांना ती टेस्ट मिळावी किंवा खाणाऱ्या गिरायकाला ती टेस्ट मिळावी याच्यासाठी त्याच्यामध्ये मिनिमम किंवा बिलो MRLs रेसिड्यू राहिला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं नियोजन करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्या शेतात तुमच्या पिकाचं ऑब्झर्वेशन तुम्ही, म्हणजे तुमच्या शेताचे सायंटिस्ट तुम्ही. अगदी. आता हे सगळं करताना अजून एक ह्यातला फार महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे जर तुम्हाला उत्पन्न ॲव्हरेज मध्ये वाढवायचं असेल किंवा टनांमध्ये ते ॲव्हरेज वाढवायचं असेल तर
त्या पिकांचे तोडे वाढत जाणं फार महत्वाचं आहे. तर बऱ्याच वेळा पूर्वी फार चांगले तोडे मिळायचे, पण अलीकडे हे रोगराईचं प्रमाण 2-3 तोड्यांमध्येच पिकं जातात. कधी कधी तो कॉलर रूट नावाचा जो एक प्रकरण आहे ते पण येतं लवकर, बाकीचे अटॅक येतात. तुम्ही म्हणाल तसं थ्रिप्स एकदा आला की पुन्हा त्याला थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, किंवा त्याच्या सहित मग पुढे आपल्याला जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोंधळांमध्ये तोड्यांची संख्या कमी होते. तर मुळात ते तोडे लांबत जावे, आणि किमान 10, 12, 15 ह्यात किती होतात तुम्हाला माहित आहे टेक्निकली पार्ट, तर ती तोड्यांची संख्या वाढली तर शेतकऱ्याला नफा वाढत जाणार. कारण पहिल्या काही तोड्यांमध्ये त्याचा खर्च निघाला, तर राहिलेले तोडे त्याला पदरात पैसे पाडून देणार. तर ती तोड्यांची संख्या वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? तोड्यांची संख्या वाढवण्यासाठी न्यूट्रिशन टायमावरती, वेळेवरती, कारण हे झाड थांबलं नाही पाहिजे. आता ह्याचे 50 दिवसात एवढं आलंय, तर हे शेतकऱ्यांनी इथं मार्किंग करून ठेवले, इथंपर्यंत झाड आलं पाहिजे. आणि हे येत असताना सुरुवातीपासून तुम्ही बघत गेला तर आता ह्या झाडावरती साधारणपणे 8 ते 9 फळ आहेत, परत 8 ते 9 कळे आहेत, म्हणजे दुसरा तिसरा टप्पा आहे. तर असे आपल्याला 10 टप्पे मिळाले पाहिजे. आणि आता हे जर का तोडे बघितले आपण, तर शेतकऱ्यांची चर्चा केली किंवा जनरली आठवड्यातनं एक ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन लावलं आणि 10 तोड्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 10 आठवडे, म्हणजे 10 आठवडे म्हणजे साधारणपणे 2.5 महिने हा प्लॉट हार्वेस्टिंग चालू झाल्यापासून चालू राहिला पाहिजे. आणि त्याच्या अगोदरचे 40-50 दिवस, बरोबर, म्हणजे मिनिमम 3.5 महिने जर का प्लॉट चालू राहिला आणि व्यवस्थित जर का हार्वेस्टिंग 4-5 फळं प्रत्येक तोड्याला निघली, तर तुम्हाला हे 5 किलोचं टार्गेट घेता येईल. आणि 10 तोड्यापर्यंत प्लॉट टिकवला तर एकरी 40 टन अवघड गोष्ट नाही. आणि झाडाचं नियोजन करताना झाडावरती आता जो तुम्हाला कलर दिसतो, तर हा कंटिन्यू राहिला पाहिजे. ह्याच्यासाठी पॅटर्न प्रमाणे न्यूट्रिशन, आता ते न्यूट्रिशन तुमच्या जमिनीत अवेलेबल असणाऱ्या न्यूट्रिशन वरती अवेलेबल आहे, किंवा तुमचं एक्सेशन किती झालंय, झाडाची ताकद किती काढून घेतली आहे. आता तुम्ही बघितलं तर ह्या शेतकऱ्यांनी 20 गुंठ्यामध्ये पहिल्याच तोड्यात 2 टन मारला. पहिल्याच तोड्यात 2 राहिले. आपल्याकडे किती 20 गुंठ्याच्या 20 टन राहिले. 18 मध्ये असंच जर का 2-2 टन तोडा प्रत्येक आठवड्यात निघत गेला, तर 7 आठवड्याचं काम राहिले, बरोबर. आणि 7 आठवडे म्हणजे साधारणपणे 1.5 महिना. तर 1.5 महिना हे प्लॉट किंवा हा झाड इथंपर्यंत आणायचा. आणि ह्याच्यातनं निघणाऱ्या ज्या फांद्या आहेत, ह्या प्रत्येक फांदीला आता ज्या पद्धतीने सेटिंग चालू आहे तेच सेटिंग चालू राहिलं पाहिजे. अगदी एवढंच. आता अजून अवघड गोष्ट काही नाहीये. अगदी. आता ह्याचा शेवटचा प्रश्न आहे, जो शेतकऱ्याच्या बाजूचा, तो म्हणजे पाणी. सगळ्या पिकांमधला अगदी सेटिंगच्या सुद्धा पिरियडमध्ये पाणी वाढलं प्रॉब्लेम आहे, कमी पडलं प्रॉब्लेम आहे. पुढं पीक असताना सुद्धा, म्हणजे मगाशी ज्या वेळेला तुम्ही फिरत होता त्यावेळेला तुम्ही एक वाक्य फार छान वापरलं की याच्यामध्ये न्यूट्रिशनचं इतकं प्रॉपर मॅनेजमेंट झालंय, पाण्याचं इतकं प्रॉपर मॅनेजमेंट झालंय की हा पूर्ण प्लॉट एकसारखा दिसतोय. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा प्लॉट माजला नाही, म्हणजे फक्त नुसतंच वाढ झालेली नाही, ज्याला तुम्ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणता. तर त्या संदर्भानं पाण्याच्या नियोजनाने शेतकऱ्यांना काय काळजी घेतली पाहिजे? आता मॅक्झिमम आता हे हार्वेस्टिंग चालू आहे, याचा अर्थ जूनची लागण आहे. काही शेतकरी उन्हाळ्यात पण लावतात, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडत नाही, तर त्यावेळेला वापसा कंडिशन मेंटेन करणे, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला बेडमध्ये हात घालता आणि बेडमधनं हात काढल्यानंतर माती हातात घेता, त्यावेळेला लाडू बांधायची ओल असली पाहिजे. तो लाडू मूठ सोडली सुट्टा झाला पाहिजे. आणि जर का पाणी असेल त्याच्यात तर ते लाडू होतच नाही. तर ती कंडिशन जी आहे मातीची, ती मेंटेन करते पाणी. ते पण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीवरती डिपेंड आहे मातीच्या. तर काळ्या जमिनीमध्ये ही गोष्ट तुम्हाला जास्त पाणी लागत नाही, पण काळ्या जमिनीमध्ये वापसाच येत नाही, तिथे एरिएशन कमी असतं. आणि मुरमाड जमीन किंवा लाल माती, तिथे एरिएशन चांगलं, रूट झोन चांगला पसरतो, तर तिथे 10-15 मिनिटं पाणी तुम्ही द्यायला पाहिजे. ह्या बेडमध्ये मध्ये पाणी आलं नाही पाहिजे. एवढीच ओल तुम्ही ठेवली तर तेवढ्या पाण्याच्या ओलीमध्ये हे झाड चांगलं वाढतं. तर पाणी देताना माती मुरमाड असेल, हलकी असेल, लाल माती असेल, 20 मिनिटं पाणी, रोज 20 मिनिटं, त्यापेक्षा जास्त पाण्याची गरज नाही. आणि पाणी जर का हेवी जास्त होतंय त्यावेळेला मुळी जी आहे ती सुप्त होते, उचलली जाते आणि काही खात नाही. आणि न खाल्ल्यामुळं उन्हाची तिरप किंवा दुपारी 12 नंतर 3-3:30 पर्यंत माना टाकतं पाणी, बरोबर. परत संध्याकाळी फ्रेश होतं, परत सकाळी फ्रेश होतं. तर त्या कंडिशनमध्ये पूर्ण दिवसभर फोटोसिंथेसिस चालू राहिलं पाहिजे, झाडाचं अन्न निर्मिती चालू राहिली पाहिजे. त्यासाठी पान हे फ्रेश राहिलं पाहिजे. आणि ते फ्रेश कंडिशन ज्या मुळी चालू असते त्याच वेळेला, आणि मुळी ही वापसा कंडिशनवर पाहिजे. मातीचा लाडू एवढंच होल मेंटेन करायचे, त्यापेक्षा जास्त पाण्याची गरज आपल्याला
नाही. तर हे साधारणपणे असं निवेदन आहे. कारण खरं तर करायला गेलं तर हे लक्ष देऊन केलं आणि जर हाडाचा शेतकरी असेल, शेतीवर निष्ठा असेल आणि तो आपलं शेत सोडून फार इकडे तिकडे बाकीचे उपद्व्याप करत नसेल, तर तुम्ही सांगितलेलं निवेदन हे सहज शक्य असलेलं निवेदन आहे. जर हे निवेदन केलं तर मला वाटतं त्या वेळा जी काही परिस्थिती बदलणार आहे त्याला जर तेवढी जर काळजी घेतली हवामानानुसार, तर मला वाटतं निश्चितपणानं एकरी 40 टनाचं उत्पन्न घेणं हे शेतकऱ्याला फार अवघड नाही. आणि साधारण 30-40 रुपयाचा जरी दर मिळाला तरी 12 ते 16 लाखाचं उत्पन्न शेतकऱ्याचं होतंय. 2-2.5 लाख रुपयाचा खर्च सोडला तर त्याला चांगल्या पैसा नफा शेतीतून मिळू शकतोय. त्यामुळे फार अवघड असं ह्या शिमला मिरचीचं गणित आहे असं नाही. अर्थात हे म्हणताना शेतीतली कुठलीच गोष्ट ही सोपी नाही ह्याची जाणीव सरांनाही आहे मलाही आहे बोलत असताना. किंवा असंही नाही की शेतकऱ्याला काही जमत नाही आणि आम्ही 2 शहाणी माणसं इथे येऊन तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगायला लागलोय. परंतु हे सगळं होत असताना जो शेतकऱ्याच्या हातनं आम्ही बऱ्याच वेळा बोलतो कुलकर्णी साहेब की 20-20 वर्ष एखादा शेतकरी शेती करत असताना तो 2 वर्षापूर्वी दुकान टाकलेल्या पोराला अशी फांदी घेऊन जातो आणि विचारतो की माझ्या शेतामध्ये असं काहीतरी झालंय, ह्याच्यावर मी काय फवारू. आणि म्हणजे 2 वर्षाच्या पोरानं त्याला 20 वर्ष शेतकऱ्याला सांगायचं की जी थोडीशी ह्या शेती क्षेत्रामधलं ज्ञान घेण्याबद्दलची अनुत्सुकता शेतकऱ्याची आहे ती जर शेतकऱ्यांना टाळली आणि थोडासा ह्या सगळ्या गोष्टींची लिखापट करून ठेवली, थोडासा अभ्यास केला, थोडंसं सोशल मीडिया वापरला, थोडं हे माध्यम फार छान आहे मोबाईल. कारण याच माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत इतकी छान माहिती घेऊन चाललोय. त्याला जर नीटनेटकं वापरलं आणि जर योग्य नियोजन केलं, पाण्याचं नियोजन प्रॉपर केलं, वेळ प्रिपरेशन प्रॉपर केले, रोपं व्हरायट्या चांगल्या पद्धतीने निवडल्या, झाडाची ग्रोथ नीटनेटकी केली, न्यूट्रिशनचा वापर चांगला केला, व्यवस्थित कीड नियोजनासाठीच्या प्रिकॉशनरी फवारण्या व्यवस्थित घेतल्या आणि माल चांगला बनवला. उद्या समजा दर कमी असला पण अवरेज चांगला आला आणि माल चांगला कमवला, त्यामुळे 2 पैसे यातून खरं तर निश्चितपणाने ही शेती ज्याला विनाकारण जुगार म्हटलं जाते त्याला आपण नफ्याचाच धंदा असं कमवू शकू. आणि मला वाटतं त्यासाठी एकरामध्ये 40 गुंठ ह्या निवेदनानं अशक्य नाही. प्रत्येक इंडस्ट्री शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन असेल, वेगवेगळ्या औषधांचा वेगवेगळ्या घटकांचा पुरवठा करण्याचं काम करते. अतिशय तज्ज्ञ अशा पद्धतीचा जो प्रशिक्षक वर्ग यांच्याकडे आहे, अतिशय तज्ज्ञ अशा पद्धतीची प्रोडक्शनची टीम यांच्याकडे आहे, यांची स्वतःची R&D लॅब आहे. आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरणामध्ये जे सतत होत चाललेले बदल आहेत, शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे. आणि हिने फार छान शब्द वापरला, एखादी कंपनी ज्या वेळेला असं म्हणते की खाणाराची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि रेसिड्यू फ्री जितकं आपण त्यांना चांगल्या पद्धतीने देऊ, त्याच्यासाठी कमीत कमी वाईट घटकांचा वापर करून किंवा इफेक्ट होणाऱ्या घटकांचा वापर करून जर ज्या पद्धतीने हे औषधांची निर्मिती करत आहेत ती मला वाटतं निश्चितपणानं शेतकरी पण वाचला पाहिजे, खाणारा पण वाचला पाहिजे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जो काही एक व्यवसाय उभा केलाय तो सगळ्यांच्या भल्यासाठी आपण चालवला पाहिजे ही भावना घेऊन खरं तर प्रत्येक इंडस्ट्री काम करते. आणि त्याचे हे कुलकर्णी सर आपल्यासोबत होते. सरांनी त्यांचा अनुभव एवढ्या वर्षाचा सांगितला, छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या. व्हिडिओ थोडासा बघताना भावनिक करण्यापेक्षा टेक्निकली मी आज का करतोय तर भावनिक व्हिडिओ बघायला छान वाटेल पण त्यातनं हातात काही राहणार नाही. टेक्निकल व्हिडिओ मी का केलाय तर मला बरेच शेतकरी कमेंट करतात सर की सर थोड्याशा तज्ज्ञ अभ्यासू लोकांच्या मुलाखती घ्या, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना हे सगळं वापरायचं आहे, आपल्या शेतामध्ये ही सगळी प्रक्रिया वापरायची आणि उत्पन्न घ्यायचं आहे. कारण त्याचा वेळ जातोय, सीझन तर जाणारच आहे, हंगाम जाणारच आहे, पैसे जाणारच आहेत, लागवडीचा खर्च होणारच आहे, फवारणीचा खर्च होणार. पण मग ह्या सगळ्याच्या मध्ये हा खर्च येडावाकडा होण्यापेक्षा जर सुसूत्र पद्धतीने झाला तर निश्चितपणाने त्याला शेतीमधून चांगला फायदा मिळू शकतो आणि तो फायदा तुम्हाला मिळत राहावा त्यासाठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक इंडस्ट्रीच्या आहेत. महाराष्ट्र माझा तुमच्यासोबत कायम वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येतोय. आजचा देखील हा सिमला मिरचीचा एकरामध्ये 40 टन उत्पन्न काढण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या सिमला मिरचीच्या संदर्भानं, यातल्या प्रोडक्टच्या संदर्भानं, प्रत्येक इंडस्ट्रीच्या संदर्भानं काय माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा SMS करू शकता. तिथं तुम्हाला त्यांचे सहकारी तुम्हाला निश्चितपणानं मदत करतील आणि ही शेती जे आपलं भविष्य आहे ते आपण सगळ्यांनी मिळून वाचूया देखील, वाढवूयाही आणि याच्या पैशाच्या माध्यमातून आपण निश्चितपणानं एक चांगलं हेल्दी समाधानी आयुष्य निश्चितपणानं जगूया. सर आपण वेळ दिला, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.